आज या महाराष्ट्रातील शत्रूच्या उड्यात धडकी भरायची ही गगन ललकारी ज्यांच्या धामधुमीत निनादित होती तो जनतेचा राजा, मावळ्यांचा राजा, बहुजनांचा राजा, गोरगरिबांचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. भवानी मातेचा लेख होता, जनतेचा तो राजा होता. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी खूप जण बोलले, पण मी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एक उदाहरण ते म्हणजे अफजल खानाचा वध. तुम्ही काम किती करता याला महत्व नाही, तुम्ही काम कसं करता याला महत्व नाही, परंतु तुम्ही कामाचं नियोजन कसं करता याला फार आणि फार महत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या आयुष्यामध्ये नेमकं तेच केलं. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढायला फक्त 2 मिनिटे लागली होती, फक्त 2 मिनिटे. परंतु या 2 मिनिटासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी 1 वर्ष नियोजन केलं होतं, पूर्ण 1 वर्ष. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिवस ठरवला, वेळ ठरवली 12:35. 12:35 का तर सूर्य बरोबर मध्यस्थानावर असतो. मध्यस्थानावरच का कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी गडावर खाली बघायचं म्हटलं तर अफजल खानाच्या छावणीतील हालचाल स्पष्टपणे दिसली पाहिजे. परंतु अफजल खानाने जर छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघायचं म्हटलं तर त्याच्या डोळ्यामध्ये किरण घुसावी म्हणून वेळ निघाली 12:35. आता सोबत कोण आहे महाराजांच्या? बाजी, यसाजी, तानाजी येऊ चला सगळे भेटून. यापैकी कोणी नाही. सोबत घेतला जीवा माला. जीवा मालाच का तर दांडपत्ता चालवतो तोच का कारण समोर सैयद बंडा सुद्धा तसाच आहे म्हणून सोबत घेतला जीवा माला. सोबत घेतला संभाजी कावजी तोच का कारण सिंहासारखा धिप्पाड आहे हो, पण तोच का कारण समोर अफजल खान सुद्धा तसाच आहे म्हणून सोबत घेतला संभाजी कावजी. छत्रपती शिवाजी महाराज जाता परत धडकले. महाराजांनी जीवाला विचारले, जीवा कात्री आहे काय? अफजल खानाच्या भेटलं निघाला, मग तलवार घेतलीच असेल की सोबत, मग कात्री कशाला? महाराजांनी परत विचारलं, जीवा कात्री आहे काय? जी आहे की राज काळ, कात्री काळ. आमची दाढी बारीक कर, इतकी बारीक कर की भेटीच्या प्रसंगी अफजल खानाच्या हातात आली नाही पाहिजे. इतकी बारीक कर कारण केसाला आल्यानंतर आपल्याला समजतं की किती वेदना होतात. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज म्हणले, आमची दाढी बारीक कर, इतकी बारीक कर की अफजल खानाच्या भेटीच्या प्रसंगी त्याच्या हातात आली नाही पाहिजे. कारण तो एक क्षण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला शेवटचा क्षण ठरला असता. छत्रपती शिवाजी महाराजांना ज्याची त्याची जबाबदारी जातानाच निवडून दिली. 9 अंगरक्षक घेतले आणि छत्रपती शिवाजी महाराज जीवाला म्हणले, जीवा तू आमच्या सोबत खाली यायचं, आज शामिण्यात यायचं नाही, तू माझ्याकडे बघायचं नाही, तू अफजल खानाकडे बघायचं नाही, तू कृष्णाजीकडे बघायचं नाही. आमचं आत काय चाललं तुला घेणं देणं नाही, तू सैयद बंडा बघायचा बस. संभाजी कावजी सांगितलं, तू आत आमच्या सोबत आत यायचं नाही, तू सैयद बंडा बघायचं नाही, तू अफजल खानाला बघायचं नाही, तू माझ्याकडे बघायचं नाही, कृष्णाजीकडे बघायचं नाही. आमचा हात काय झालं तुला घेणं देणं नाही. परंतु अफजल खान जिवंत बाहेर आला तर त्याला जिवंत ठेवायचं नाही, ती जबाबदारी तुझी. सर्वांना जबाबदारी निवडून दिली. छत्रपती शिवाजी महाराज 12:30 वाजता निघालेले राजे दुपारी 2 वाजता शामियानात पोहोचले. 5-5.5 फूट उंचीचा रुबाबदार देखणे राजे अफजल खानाच्या समोर येऊन उभे राहतात. अफजल खान तसा उठून उभा राहिला. ये शिवाजी वकिलांना मान डोलावली. आज शिवाजी मिले आमचे. अफजल खानाने बाहू फैलावली. छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या मिठीत गेले. दाबून दाब वाढला. अफजल खानने कटारीचा वार केला. राजाला वाटलं दगा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखे काढली. अफजल खानाच्या पोटात खोटसली. दगा करत अफजल खान पसरला आणि कृष्णाजीने राजांच्या मस्तकावर वार केला. हा वार राजांच्या आयुष्यातला प्रथम वार मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मस्तकावर वार केला. राजे हेलकावले. या संधीचा फायदा घेऊन सैयद बंडा पुढे झाला. राजावर दांडकाटा चालणार तो जीवाजीने सैयद बंडाचा हात उडवला आणि इतिहास फुटला. होता जीवा म्हणून वाचला शिवा. शिवाजी महाराज की. या संधीचा फायदा घेऊन सैयद बंडा छत्रपती शिवाजी महाराजांचा शेवटचा दिवस ठरत होता. मग आम्हाला कळते की या अफजल खानाच्या भेटीच्या प्रसंगी जीवनात का घेतलं सोबत. नियोजनानुसार ठरलं की सर्वांनी दिंडी दरवाजा गाठायचा. सर्व दिंडी दरवाजावर पोहोचले. राजांची नजर भिडभिडली. 1 2 3 4 5 7 8 9 9 9. आपण येताना तो 10 होतो. एक कोण राहिला मागे.
मावळ्याने एकामेकावर नजर फिरवली. राज संभाजी कावळे दिसत नाही तितक्यात तो धापा टाकून मागे येतो. त्याच्या हातात अफजल खानाचं मुंडकं होतं. राजे विचारतात, तू काय करत होता माग? संभाजी कावळेने उत्तर दिलं, राज तुम्ही अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला परंतु मरत का नाही म्हणून त्याचं मुंडकं छाटून आलं. याला म्हणतात जबाबदारी. 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी. 2000 शत्रूशी एकटा झुंज देतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव संताजी. 8 तासात दिल्ली पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. शत्रूच्या छावणीतील कळस चोरून आणतो त्याचं नाव धनाजी. जो वाघाला फाडतो त्याचं नाव संभाजी. या सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव शिव छत्रपती शिवाजी. त्याचं नाव शिव छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशाचं रहस्य हे आहे की त्यांच्या कोणत्याही मावळ्यानं कारण सांगितल्याने त्यांनी ती जबाबदारी दिली, त्यांनी ती योग्यपणे पार पाडली. आपल्या आईनं जर आपली जबाबदारी दिलेली असती, आपल्या जन्मापासून आपली जबाबदारी असती की आई वडिलांना सांभाळायचं. म्हणून एक अविनाश भारती यांनी लिहिलेली कविता की मुलगा होऊन देवाला म्हणून किती केले नवस. इकून तिकून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला. तुझ्यासारखा हिरा तिच्या पदरामध्ये गावला. लहानपणी माय तुला शेतात न्यायची. भूक लागू नाही म्हणून ऊन लागू नये म्हणून स्वतःची पदार्थी चालू धरून राहायची. भूक लागल्या तू टाळायला जा आणि तिचं दूध संपलं तिचं रक्त सुद्धा वाढायचा. रक्त पिऊन पोचलास लेका त्या रक्ताचं तरी ठेव मान. पवित्र अशा मातेचा करू नको अपमान. आता फक्त एवढं कर त्या दाराच्या मायला घरात तेवढा किती दिवस टिकणार लेका झाडावरचं पिकलं पा. तू गोडगोड खा पण त्या म्हाताऱ्या माईला शिळी भाकर तरी वाढ आणि भाकरवाडा तुझी बायको आली आहे ना तिला घराबाहेर काढ. बायको जाणारच नाही मी तुला बॉन्डवर लिहून देतो. येता कधी घे या पब्लिकला भेटते तुला दुसरी करून देतो. तू आंधळा नाही पांगळा नाही तुलाच कळली नाही किंमत. माय बापाला सांभाळतो म्हणून काय घर सोडण्याची कुठल्याच बायकोत नसते हिंमत. तुला वाघ बनवलं मायनं दुर्दैवानं तिला चुरलं नाही काय पण. खरा मर्द असेल तर मायचं दर्शन घेऊन म्हणे माय तुझ्यासाठी काय पण. जय हिंद जय महाराष्ट्र. वाह.